आता नेक्स्ट आपण टाईप स्टेटमेंटमध्ये 3 टाईप्स बघितलेले आपण, ब्रँचिंग, लूपिंग आणि जम्पिंग. आता त्याच्यातला सेकंड आपण बघतो लूपिंग. ॲक्च्युली इथून तुमचा सेकंड चॅप्टर स्टार्ट होतो. लूप म्हणजे काय तर एखादे स्टेटमेंट किंवा मल्टिपल स्टेटमेंटचा सिक्वेन्स हा जर तुम्हाला नंबर ऑफ टाईमला रिपीट करायचा असेल तर त्यावेळेला काय यूज केलं जातं तर लूप यूज केलं जातं. लूप काय करतं तर एकापेक्षा जास्त स्टेटमेंट हे एका जास्त वेळेला रिपीट करतं. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण कंडिशनल स्टेटमेंटमध्ये काय बघितलं तर कंडिशन असते, ती कंडिशन जर ट्रू असेल तर तेवढे जे स्टेटमेंट असतात तेवढं एकदाच एक्झिक्यूट होतं आणि परत प्रोग्राममधून बाहेर पडतं. तसं लूपमध्ये काय होतं तर एकापेक्षा जास्त वेळेला तुम्ही ते स्टेटमेंट काय करू शकता एक्झिक्यूट करू शकता जोपर्यंत तुम्ही जी कंडिशन दिलेली आहे ती कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत. लूपमध्ये 2 पार्ट्स येतात, बॉडी ऑफ लूप आणि कंट्रोल स्टेटमेंट. कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय तर कंडिशन्सचं कॉम्बिनेशन जे काय करतात बॉडी ऑफ लूप म्हणजे लूपची जी बॉडी असते ती लूपची बॉडी एक्झिक्यूट करतात जोपर्यंत तुम्ही स्पेसिफाईड कंडिशन किंवा जी कंडिशन दिलेली आहे ती फॉल्स होत नाही तोपर्यंत. आणि लूपचा पर्पज काय असतो तर नंबर ऑफ टाइम्सला सेम कोड रिपीट करणं, त्याच्यासाठी लूप यूज केलं जातं. लूप म्हणजे काय समजलं तर नंबर ऑफ टाइम्सला तुम्हाला सेम कंडिशन रिपीट करायची असेल, सेम स्टेटमेंट जर रिपीट करायचे असतील तर लूप एक्झिक्यूट केलं जातं. तर त्या स्टेटमेंट्सला म्हटलं जातं लूपिंग स्टेटमेंट. जोपर्यंत तुमची कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत ते स्टेटमेंट काय होतात एक्झिक्यूट होत राहतात. कंडिशनल स्टेटमेंटमध्ये काय केलं जातं एकच कंडिशन दिली जाते आणि ती कंडिशन ट्रू असेल तर ते स्टेटमेंट एकदाच एक्झिक्यूट होतं आणि फॉल्स असेल तर त्याच्यातनं बाहेर पडतं. याच्यामध्ये 2 टाईप्स ऑफ लूप येतात, एंट्री कंट्रोल्ड आणि एक्झिट कंट्रोल्ड. एंट्री कंट्रोल्ड लूप म्हणजे काय तर लूपची जी बॉडी आहे ती लूपची बॉडी एक्झिक्यूट करण्याआधी तुम्ही काय करायचं तुमची जी कंडिशन असेल ती कंडिशन चेक केली जाते. म्हणजे एंट्रीलाच लूपमध्ये जायच्या आधीच तुमचं जे चेकिंग होतं त्याला म्हटलं जातं एंट्री कंट्रोल्ड लूप. त्यानंतर नेक्स्ट आहे एक्झिट कंट्रोल्ड लूप. एक्झिट कंट्रोल्ड लूपमध्ये काय केलं जातं तर पहिल्यांदा तुमची लूपची बॉडी एक्झिक्यूट होते आणि परत कंडिशन चेक केली जाते, त्याला म्हटलं जातं एक्झिट कंट्रोल्ड लूप म्हणजेच पोस्ट चेकिंग. आधी एक्झिक्युशन मग कंडिशन आणि एंट्रीमध्ये आधी कंडिशन आणि मग चेकिंग, हे 2 टाईप्स येतात लूपमध्ये. आता ह्याच्यामध्ये बघा कंट्रोल कंडिशन आपण जी देईल ही वेल डिफाईन्ड आणि स्पेसिफाईड पाहिजे. म्हणजे जे आपण कंडिशन देणार आहे ती व्यवस्थित स्पेसिफाय केलेली असली पाहिजे. म्हणजे किती वेळेला तुम्हाला ते स्टेटमेंट रिपीट करायचं आहे, सेम कंडिशन रिपीट करायची आहे हे व्यवस्थित त्याच्यामध्ये स्पेसिफाय करायला पाहिजे. जर नाही केली तर लूप जे आहे ते इनफायनाईट नंबर ऑफ टाइमला रिपीट होणार, म्हणजे ते कंटिन्युअसली रिपीट होत राहणार, त्याच्यामधून तुम्हाला बाहेर पडता येत नाही. आणि ही जी सिच्युएशन असते ज्याच्यामध्ये आपण लूपिंग थांबवत नाही किंवा प्रोसेसिंग थांबवू शकत नाही त्याला म्हटलं जातं इनफायनाईट लूप किंवा एंडलेस लूप. ओके, मग हे जे इनफायनाईट लूप किंवा एंडलेस लूप आहे हे कशामुळे पॉसिबल आहे जर तुम्ही टर्मिनेशन कंडिशन म्हणजे कधी तुमचं लूप एंड होणार आहे ही जर स्पेसिफाय केलेली नसेल आणि जी कंडिशन तुम्ही सेकंड स्टेप कधी येतो तर जी कंडिशन तुम्ही स्पेसिफाय केलेली आहे ती कंडिशन जर त्याला मिळत नसेल तर त्यावेळेला तुमचं इनफायनाईट लूप किंवा एंडलेस लूप हे होऊ शकतं. ओके, स्पेसिफाईड कंडिशन जी असते ती स्पेसिफाईड कंडिशन काय डिटरमाइन करते तर लूप बॉडी कधी एक्झिक्यूट करायची कधी नाही ही स्पेसिफाईड कंडिशन डिटरमाइन करत असते. इथं तुम्हाला एक फ्लो डायग्राम दाखवले बघा. स्टार्ट केल्यानंतर कंडिशन ट्रू असेल तर तो तुमचा जो ब्लॉक असतो तो एक्झिक्यूट होतो, परत जातो, परत कंडिशन चेक करतो, परत कंडिशन ट्रू आहे का असेल तर परत ब्लॉक एक्झिक्यूट करतो, ॲरोनी परत वरती दाखवलं परत करतो आणि जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत हा ब्लॉक एक्झिक्यूट करतो आणि फॉल्स झाली की आउटसाईड त्या लूपच्या बाहेरचे जे स्टेटमेंट असेल ते काय करतो एक्झिक्यूट करतो. ओके, सी प्रोग्रामिंगमध्ये 3 टाईपचे लूप आहेत, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप आणि फॉर लूप.
व्हाईल लूप हे स्ट्रेट फॉरवर्ड लूप आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर तुमची जी कंडिशन असेल ती कंडिशन स्पेसिफाय करायची, ती कंडिशन जर ट्रू असेल तर स्टेटमेंट एक्झिक्यूट केले जातात. हे जे लूप आहे हे एंट्री कंट्रोल्ड लूप आहे. म्हणजे तुम्हाला जर त्या कंडिशनमध्ये स्टेटमेंटकडं आत जायचं असेल तर इथं तुम्हाला तुमची कंडिशन सॅटिस्फाय व्हायला लागते तरच तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता. म्हणजे प्री चेकिंग ह्याच्यामध्ये कंडिशनचं केलं जातं. ओके, जे स्टेटमेंट्स असतात ते स्टेटमेंट कर्ली ब्रॅकेटमध्ये एन्क्लोज करायचे. ओके, एंट्री कंट्रोल्ड लूप कंडिशन जी आहे ती लूपची बॉडी एक्झिक्यूट करायच्या अगोदर प्रोसेसिंग केली जाते. कंडिशन जर ट्रू असेल देन ओनली तुमची लूपची बॉडी एक्झिक्यूट होणार. अदरवाईज लूप च्या बाहेर तुम्ही जे स्टेटमेंट राईट केलेलं असेल तिथं जाणार. लूपची बॉडी एक्झिक्यूट झाल्यानंतर कंट्रोलर हा परत काय करतो, बिगिनिंगला येतो, परत कंडिशन चेक करतो. परत जर ती ट्रू असेल तर परत सेम प्रोसेसिंग करतो. परत तो जातो बिगिनिंगला, परत कंडिशन चेक करतो, परत स्टेटमेंट एक्झिक्यूट करतो, परत कंडिशन चेक करतो. जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत. जेव्हा कंडिशन फॉल्स झाली तर कंट्रोलर हा काय होतो, लूपच्या बाहेर येतो. जेव्हा तुम्ही लूपमधून एक्झिट होता तेव्हा आफ्टर लूप तुमचं जे कुठलं स्टेटमेंट असेल ते इमिजिएटली एक्झिक्यूट होत असतं. बॉडी ऑफ लूप जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक किंवा एकापेक्षा जास्त स्टेटमेंट राईट करू शकता. इफ कंडिशन इज नॉट ट्रू, तर कंडिशन जर तुमची ट्रू झाली नाही तर लूपची बॉडी एकदाही एक्झिक्यूट होत नाही. आता बघा इथं प्रोग्राम दिलेला आहे, तुम्हाला 1 to 10 नंबर डिस्प्ले करायचा आहे. ठीक आहे, कंडिशन माझी सेमच असणार आहे त्यामुळे मी लूपिंग यूज केलेलं. बघा पहिल्यांदा 2 हेडर फाईल घेतल्या. हेडर फाईलमध्ये stdio.h आणि conio.h. त्यानंतर मेन मेथड घेतली. मेन मेथडमध्ये कर्ली ब्रॅकेटमध्ये व्हेरिएबल घेतला नम इक्वल टू 1. इथं काय केला, व्हेरिएबल इनिशियलाइज केला. आपल्याला काय करायचं आहे, 1 to 10 नंबर डिस्प्ले करायचे म्हणून 1 आधी इनिशियलाइज केलं. इनिशियलायझेशन म्हणजे हे का केलं तर कुठून तरी त्याला व्हॅल्यू जायला पाहिजे म्हणून आपण इथं त्याला व्हॅल्यू दिली 1. त्यानंतर व्हाईल कंडिशन दिली. व्हाईल ब्रॅकेटमध्ये नम लेस दॅन ऑर इक्वल टू 10. म्हणजे नमची जी व्हॅल्यू आहे ही 10 पेक्षा लेस किंवा 10 इक्वल टू 10 ही आहे का, ही तुमची कंडिशन असणार आहे. आणि जर ही कंडिशन म्हणजे नमची व्हॅल्यू ही 10 पेक्षा लेस किंवा 10 असेल तर तुम्ही काय करणार आहे, तर नमची व्हॅल्यू प्रिंट करणार आहे. ठीक आहे, मग नमची व्हॅल्यू प्रिंट करायला तुम्हाला फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करायला लागणार आहे. फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करायचं म्हणजे काय, तर डेटा टाईप आहे आपला इंटिजर. म्हणजे कुठला यूज करायला लागणार, %d. त्याच्यानंतर बॅकस्लॅश कशासाठी यूज करायचं, तर नवीन लाईनला. हे डबल कोटमध्ये मेन्शन करून झालं. कॉमा आता इथं आपल्याला प्रिंट करायचे म्हणून अँड सिम्बॉल यूज करायचा नाही, तर डायरेक्टली व्हेरिएबलचं काय नाव आहे, नम. ते व्हेरिएबलचं नाव इथं स्पेसिफाय करायचं आणि सेमिकॉलन झालं. मग हे प्रिंटएफ स्टेटमेंट काय करणार, तर नमची व्हॅल्यू प्रिंट करणार काय असेल ती. आणि नमची व्हॅल्यू प्रिंट करून झाल्यानंतर आपण जे ऑपरेटर्स बघितलेले अरिथमॅटिक ऑपरेटर त्याच्यात एक प्लस प्लस ऑपरेटर बघितलेला तो काय करतो, तर नमची व्हॅल्यू ही काय करतो, 1 इन्क्रीमेंट करतो. मग नम प्लस प्लस हे काय करतो, तर नमची व्हॅल्यू 1 वाढवतो. 1 वाढवल्यावर परत तो बिगिनिंगला जाणार. इथं नमची व्हॅल्यू किती झाली ती बघणार, परत कंडिशन चेक करणार, परत ही कंडिशन ट्रू आहे का, तर आहे, तर परत प्रिंटएफ स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार. आता बघा आधी नमची व्हॅल्यू आपल्या किती आहे, 1 आहे. मग कंडिशन चेक करणार, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. कंडिशन आहे का ट्रू, तर आहे. मग 1 ही व्हॅल्यू तो काय करणार, प्रिंट करणार. मग पहिल्यांदा तुम्हाला काय व्हॅल्यू दिसणार, 1. त्यानंतर परत ह्या स्टेटमेंटला जाणार, नम प्लस प्लस, नमची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार म्हणजे 1 ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार 1 किती झाली, 1 + 1
2 झालं. मग इथं नमची व्हॅल्यू किती झाली, नम इज इक्वल टू 2. परत इथं कंडिशन तो चेक करणार, 2 इज लेस दॅन और इक्वल टू 10. कंडिशन ट्रू आहे का, आहे. मग परत तो प्रिंट एफ काय करणार, 2 करणार प्रिंट, कळालं. त्यानंतर परत नमची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार, 2 ची किती होणार 3. इथं परत नमची व्हॅल्यू किती, परत तो वर जाणार, नमची व्हॅल्यू परत कशाला किती होणार 3. 3 इज लेस दॅन और इक्वल टू 10 आहे का, कंडिशन ट्रू आहे. मग प्रिंट काय होणार 3. परत नमची व्हॅल्यू वाढणार, 4 होणार, 4 झाली. 4 इज लेस दॅन और इक्वल टू 10 आहे का, ट्रू आहे. मग परत 4 प्रिंट होणार. परत असंच 5, 6, 7, 8, 9, 10 अशा व्हॅल्यू प्रिंट होणार. मग त्यानंतर नमची व्हॅल्यू 10 झाली, 10 नंतर किती झाली व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार 11. नम इज इक्वल टू काय झाली 11. नम इज लेस दॅन और इक्वल टू 10. इथं कंडिशन ट्रू झाली का, नाही, फॉल्स झाली, बरोबर आहे. मग तो काय करणार, ह्या लूपमधनं बाहेर पडणार आणि प्रोग्राममधून बाहेर पडणार आणि तुम्हाला 1 ते 10 नंबर डिस्प्ले होणार. कळालं, असं एक्झिक्युशन होतं. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहेत प्रिंटएफ, नम प्लस प्लस, कंडिशन चेकिंग, हे आपण नंबर ऑफ टाइम्सला रिपीट करत असतो, त्यामुळे त्याला म्हटलं जातं लूपिंग स्टेटमेंट किंवा ह्यालाच म्हटलं जातं इटरेटिव्ह स्टेटमेंट. इटरेशन्स ह्याच्यामध्ये होत असतात, रिपिटेशन्स होत असतात, त्यामुळे त्याला म्हटलं जातं लूपिंग किंवा इटरेटिव्ह स्टेटमेंट्स. कळालं. त्यानंतर नेक्स्ट आहे डू व्हाईल लूप. डू व्हाईल लूप मध्ये काय केलं जातं तर सिमिलर टू व्हाईल लूप, फक्त जी कंडिशन आहे ती कंडिशन नंतर एक्झिक्यूट होते. व्हाईल लूप मध्ये काय होतं तर आधी कंडिशन आणि परत लूपची बॉडी. तसं ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर आधी लूपची बॉडी आणि मग कंडिशन. त्यामुळे ह्याला म्हटलं जातं एक्झिट कंट्रोल्ड लूप. ह्याच्यामध्ये कंडिशन तुमची ट्रू असेल किंवा फॉल्स असेल तर तुमच्या लूपचा जो पार्ट असेल तो एकदा तरी एक्झिक्यूट होत असतो. ओके. बॉडी जी असेल ती एकदा तरी काय होत असते तर एक्झिक्यूट होत असते. जेव्हा ज्या केसेसमध्ये आपल्याला लूप बॉडी एकदा तरी एक्झिक्यूट करायची असते त्या केसेसमध्ये आपण काय करू शकतो तर डू व्हाईल लूप यूज करू शकतो. ह्याच्यामध्ये स्टेटमेंट आधी तुमचं लूप एक्झिक्यूट होतं आणि त्याच्यानंतर कंडिशन चेक केली जाते. कंडिशन जर ट्रू असेल तर परत काय केलं जातं तर लूप एक्झिक्यूट केलं जातं. अदरवाईज कंट्रोल जो असेल तो लूपच्या आउटसाइडला ट्रान्सफर केला जातो. ओके. जेव्हा कंट्रोल हा लूपच्या बाहेर येतो तेव्हा लूपच्या बाहेरचे जे स्टेटमेंट असतात ते इमिजिएटली एक्झिक्यूट होतात. एक्झाम्पल बघा डू व्हाईल लूपचं. आता ह्याच्यामध्ये आपण 2चं मल्टिप्लिकेशन टेबल इथं आपण काय केलेलं आहे डिस्प्ले केलेलं आहे. तर आता बघा कसं असणार आहे. पहिल्यांदा व्हेरिएबल इनिशियलाइज केला नम, तो 1 ला इनिशियलाइज केला, व्हॅल्यू दिली. स्टार्ट आपल्याला कुठून तरी करायचंय म्हणून. त्याच्यानंतर डू मध्ये कर्ली ब्रॅकेट मध्ये जी आपली लूपची बॉडी असेल. आता इथं मला काय करायचंय 2 इंटू नंबर. मग प्रिंटएफ %d \n हे आता समजलं असेल तुम्हाला. फॉर्मॅट स्पेसिफायर \n न्यू लाईन साठी डबल कोट कंप्लीट कॉमा. आता 2 मल्टिप्लिकेशन टेबल घ्यायचंय म्हणून 2 इंटू नम. त्यांना 2 नी मल्टिप्लाय व्हायला पाहिजे, बरोबर आहे. त्यानंतर नमची व्हॅल्यू ही काय होणार आहे इन्क्रीमेंट होणार आहे. आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज. इथं तुमची लूपची बॉडी संपली. आता इथं तुमची कंडिशन येणार. कंडिशन काय आहे नम लेस दॅन और इक्वल टू 10. म्हणजे नमची जी व्हॅल्यू असेल ही 10 किंवा 10 पेक्षा कमी असेल तर. आणि कंडिशन जर फॉल्स झाली तर स्टेटमेंट कुठलं होणार रिटर्न 0. आता बघा एक्झिक्युशन कसं होणार. पहिल्यांदा आपण नमला व्हॅल्यू इनिशियलाइज केलेली आहे 1. आता डू व्हाईल लूप मध्ये मगाशीच सांगितले जेव्हा तुम्ही एक्झिक्युशन करता तेव्हा लूपची बॉडी जी आहे ती एकदा तरी एक्झिक्यूट होते आणि त्याच्यानंतर कंडिशन चेक करते. म्हणजे आधी हे एक्झिक्युशन होणार.
नमची व्हॅल्यू 1 आहे, डू हे करणार 1 2 इंटू 1 आणि नमची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार, नमची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होऊन किती होणार 1 ची व्हॅल्यू 2 होणार, हे एक्झिक्युशन होणार. त्यानंतर व्हाईल नमची व्हॅल्यू कम्पेअर करणार 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, कंडिशन ट्रू आहे का, आहे. मग ही कंडिशन ट्रू झाल्यावर परत तो कुठे जाणार, डू मध्ये जाणार. डू मध्ये गेल्यावर काय करणार 2 इंटू 1 किती झाले 2, ते तुम्हाला प्रिंट करणार. त्याच्यानंतर नमची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार, किती होणार 1 आहे आता, मग 1 इन्क्रीमेंट झाल्यावर किती होणार 2 होणार, बरोबर आहे. त्यानंतर परत कंडिशन चेक करणार 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, कंडिशन ट्रू आहे. परत इथं जाणार 2 इंटू नमची व्हॅल्यू किती झाली 2, किती झाली 4, परत ते 4 व्हॅल्यू प्रिंट करणार. परत नमची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार, किती होणार 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, कंडिशन ट्रू आहे. परत इथं नमची व्हॅल्यू मग अशी किती होती 2 इंटू आता नमची व्हॅल्यू किती झाली 3 इंटू 2 किती झालं 6, मग 6 प्रिंट होणार. असे तुमचे काय होणार व्हॅल्यू ह्या प्रिंट होणार. 2चं मल्टिप्लिकेशन टेबल इथं प्रिंट होणार. जेव्हा तुमची व्हॅल्यू नमची व्हॅल्यू ही 10 होणार तेव्हा 2 इंटू 10 किती झालं 20 व्हॅल्यू तुम्हाला प्रिंट होणार, बरोबर आहे. 20 व्हॅल्यू प्रिंट झाल्यानंतर नमची व्हॅल्यू परत इन्क्रीमेंट होणार 11, नमची व्हॅल्यू इथे चेक केली जाणार 11 लेस दॅन ऑर इक्वल टू 10, कंडिशन तुमची फॉल्स होते, प्रोग्राम मधून तुम्ही बाहेर पडताय. समजलं. त्यानंतर नेक्स्ट आहे फॉर लूप. फॉर लूप जे आहे ते मोर इफिशियंट लूप स्ट्रक्चर आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही सगळं कंबाईन करू शकता, इनिशियलायझेशन, कंडिशन, इन्क्रीमेंटेशन और डिक्रीमेंटेशन. इथं आपण जे इनिशियलायझेशन केलेले आहे नम इक्वल टू 1, त्यानंतर कंडिशन दिलेली आहे काय नम लेस दॅन और इक्वल टू 10 आणि नम प्लस प्लस, हे जे 3 सेपरेट लिहिलेलं आहे हे तुम्ही एकाच ब्रॅकेटमध्ये इथं काय करू शकता फॉर लूपमध्ये लिहू शकता आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये तुमचे स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, आता इथं 1 to 10 नंबर आपला मागाचाच प्रोग्राम आहे असा असणार आहे. काय केलेलं आहे बघा, तर मेन मेथडमध्ये नंबर व्हेरिएबल घेतलाय फॉर. आता पहिलं काय आहे इनिशियलायझेशन इथे येणार नंबर इज इक्वल टू 1, त्यानंतर कंडिशन नंबर लेस दॅन और इक्वल टू 10, ठीक आहे, आणि परत इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट नंबर प्लस प्लस, हे झालं फॉर लूपचं 1 to 10 नंबर डिस्प्ले करण्यासाठी. हे जे फॉरवर्ड बॅकस्लॅश लिहून हे स्टेटमेंट लिहिले फॉर लूप टू प्रिंट 1 to 10 नंबर्स, ही कमेंट असते, ही तुम्हाला समजण्यासाठी इथं लिहिलेली आहे, ही प्रोग्रामची नाही. प्रोग्रामला ह्याचा कमेंटमध्ये तुम्ही जे लिहिता ते प्रोग्रामला समजत नाही. आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये आता आपण काय करणार आहे तर नंबरची व्हॅल्यू प्रिंट करणार आहे. प्रिंट एफ डबल कोटमध्ये %d\n नंबर काय असेल तर तुमचा नंबर प्रिंट करणार आहे. म्हणजे इथं काय केलं जाणार तर पहिल्यांदा नंबर इज इक्वल टू 1, बरोबर आहे, नंबर हा लेस दॅन और इक्वल टू 10 आहे, त्याच्यानंतर नंबरची व्हॅल्यू प्रिंट होणार, परत जाणार इथं नंबरची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार, परत कंडिशन चेक होणार, परत 2 व्हॅल्यू प्रिंट होणार. असं जोपर्यंत तुमचं एक्झिक्युशन कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत ह्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन असंच कंटिन्युअसली राहणार. समजलं. व्हाईल लूप, डू व्हाईल लूप आणि फॉर लूप. व्हाईल लूपमध्ये एंट्री कंट्रोल लूप, आधी कंडिशन चेक केली जाते मगच लूपमध्ये एंट्री दिली जाते. डू व्हाईल लूपमध्ये आधी लूपमध्ये एंट्री असते आणि मग कंडिशन चेक केली जाते. आणि फॉर लूपमध्ये तिन्हीचं कॉम्बिनेशन तुम्ही एकाच ठिकाणी करू शकता, इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. ओके, ह्या पद्धतीनं तुम्ही प्रोग्राम लिहायचे ट्राय करा. आता इथं आपण 2चा मल्टिप्लिकेशन टेबल केलाय, तुम्ही 5चा लिहायचा राईट करा. आता इथं 1 to 10 नंबर्स आपण डिस्प्ले केला, तुम्ही 1 to 20 घ्या. फक्त कंडिशन इथं काय चेक नंबर इथं 10च्या ऐवजी फक्त काय येणार 20 येणार, इथं 20 लिहा. मग असे प्रोग्राम्स तुम्ही लिहायचे टाईप करा, बाकी काही चेंजेस नसणार आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये पण 1 to 10 नंबर्स आपण डिस्प्ले केलेले आहेत,
तसंच 1 to 20चा प्रोग्राम लिहायचा ट्राय करा. समजले का? आता बघा दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे व्हाईल आणि डू व्हाईल लूपमध्ये. तर व्हाईलमध्ये कंडिशन जी असते ती कंडिशन पहिल्यांदा चेक केली जाते आणि परत स्टेटमेंट एक्झिक्यूट होतात. आणि डू व्हाईलमध्ये काय होतं तर स्टेटमेंट ॲटलिस्ट वन्स एकदा तरी काय होतात एक्झिक्यूट होतात आणि परत कंडिशन चेक केली जाते. ओके. ह्याच्यामध्ये स्टेटमेंट एक्झिक्युशन जर तुमची कंडिशन फॉल्स असेल तर तुमचे व्हाईल लूपमध्ये एकदाही स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार नाही. आणि डू व्हाईलमध्ये काय होतं तुमचं जरी कंडिशन फॉल्स असली तरी स्टेटमेंट एकदा तरी एक्झिक्यूट होतात. व्हाईल लूपमध्ये व्हाईल कंडिशन दिल्यानंतर तुम्हाला सेमिकॉलनची रिक्वायरमेंट नसते. डू व्हाईलमध्ये व्हाईल कंडिशन दिल्यानंतर तुम्हाला सेमिकॉलन द्यावा लागतो. व्हाईल लूपमध्ये जर एकच सिंगल स्टेटमेंट असेल तर कर्ली ब्रॅकेट्स लिहिले नाहीत तरी चालतात, एकच स्टेटमेंट असेल तर. आणि डू व्हाईलमध्ये तुम्हाला कर्ली ब्रॅकेट हे कंपल्सरी लिहावे लागतात. व्हेरिएबल कंडिशन जी असेल व्हाईल लूपमध्ये ही तुम्हाला लूप एक्झिक्यूट करायच्या आधी द्यावी लागते. आणि डू व्हाईलमध्ये काय केले जाते तर विदिन लूप तुम्ही काय करू शकता व्हेरिएबल इनिशियलाइज करू शकता. व्हाईल लूप जे आहेत ते एंट्री कंट्रोल्ड लूप आहेत आणि डू व्हाईल हे एक्झिट कंट्रोल्ड लूप आहेत. आणि खाली त्याचा सिंटॅक्स व्हाईल ब्रॅकेटमध्ये कंडिशन आणि ती कंडिशन जर ट्रू असेल तर तुमचे स्टेटमेंट्स. आणि डू मध्ये काय असणार आहेत स्टेटमेंट्स आणि व्हाईलमध्ये परत कंडिशन. हा त्यांच्यातला डिफरन्स आहे. समजलात का लूपिंग स्टेटमेंट?